महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध या तथागत सम्यक संबुद्धाला माझा त्रिवार अभिवादन. कृतज्ञता आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी, ज्यांनी आम्हाला चांगलं एक संविधान दिलं आणि धम्मामध्ये दीक्षित केलं. पूजनीय भिक्षू संघ जे माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांना त्रिवार अभिवादन. लहान भिक्षूंना मंगल मैत्री, मंगल कामना आहे. सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो, साधक साधिकांनो, आज मंगल मैत्रीचा दिवस आहे. या धम्मगुण विपश्यना केंद्रावर या ठिकाणी सामनेर, भिक्षू आणि गृहस्थ या तिघांनी मिळून ध्यान साधना केलेली आहे. भिक्षू संघ तपलेला आहे. अशा या तपलेल्या भिक्षूंना आपण या ठिकाणी संघदान दिलेलं आहे. हे फार मोठं महत्त्वाचं पुण्यकर्म आपण या ठिकाणी केलेलं आहे. महान कर्म केलेलं आहे. या 10 दिवस शिबिरामध्ये अनेक लोकांनी भिक्षू संघाला भोजनाचं दान दिलेलं आहे. तिळाचे लाडू आहे, दूध आहे, फळ आहे, अनेक प्रकारचे वस्तू आहे, याचं दान दिलेलं आहे. आणि हे अशा प्रकारचं दान देऊन खूप पुण्याचं संचन केलेलं आहे. तर साधक लोकांना आपण भिक्षू संघाला, तपणाऱ्या भिक्षू संघाला आपण दान दिल्यामुळे आपल्याला पुण्य काय मिळते? कारण की ज्यावेळेस भिक्षू ध्यान साधना करतो, शिलाचं पालन करून, शिलावर प्रतिष्ठित होऊन ध्यान साधना करतो, तो आपल्या विकारातून मुक्त होतो. जेवढे तो विकारातून मुक्त होतो, जेवढं त्यांना प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान प्राप्त होते, तेवढे गृहस्थ खूप लाभान्वित होतात. पुण्यात त्यांना फार मोठं असं पुण्य मिळत असते. तर भगवान बुद्धांनी दानाविषयी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. बुद्ध म्हणतात, दानं अलंकारं लोके, दानं दुर्गती निवारणं, दानं सग्गस सोपानं, दानं शुभकरं भवं. पाली भाषा आहे. बुद्धाच्या काळामध्ये पाली भाषा होती. सर्व लोक पाली भाषेमध्ये बोलत होते. स्वयं बुद्धसुद्धा या भाषेमध्ये बोलत होते. त्याचा अर्थ असा आहे, दानं अलंकारं लोके, या विश्वामध्ये, या संपूर्ण चक्रवालामध्ये दान हे अलंकाराप्रमाणे शोभामान असते, चमकत असते. केव्हा चमकत असते? दानाचं फळ केव्हा मिळते? जेव्हा आपण दान श्रद्धापूर्वक भावनेने आणि कर्मफळावर विश्वास ठेवून देत असतो. त्या दानाचं फळ महान फलदायक असते, पुण्याचा संचन करणार असते आणि अलंकाराप्रमाणे ते शोभमान होते. कारण की दान देतो त्यावेळेस आपलं चित्त शोभन चित्त उत्पन्न होते आणि शोभन चित्त पुण्याभी कर्म करण्यासाठी प्रवृत्त होत असतात. आपल्या अंतःचित्तामध्ये पुण्यकर्म हे गोळा होत असते. दानं अलंकारं लोके, दानं दुर्गती निवारणं. दान दिल्यामुळे दुर्गतीच्या 4 योनी आहे त्यापासून आपलं निवारण होत असते, संरक्षण होत असते. दान देणारा व्यक्ती दुर्गतीच्या योनीमध्ये जात नाही. तो काय होत असते? त्यापासून त्याचं रक्षण होत असते. दानं सग्गस सोपानं. दान दिल्यामुळे सुगती भूमीमध्ये उत्पन्न होतो. बुद्ध म्हणतात, जे बी श्रद्धापूर्वक भावनेने दान देतात असे लोक सुगती भूमीमध्ये उत्पन्न होतात. दानं शुभकरं भवं. या दान कर्म अशा प्रकारचं कर्म आहे की त्यामुळे आपल्याला भवसागर मुक्त होण्यासाठी हे दान कर्म आपल्याला सहाय्यक ठरत असते. भवसागर, दुःख सागर पार करण्यासाठी, म्हणजे निर्वाणिक अवस्था प्राप्त होण्यासाठी, निर्वाणाचा साक्षात्कार होण्यासाठी हे दान कर्म आपल्याला मदत करत असते, असं बुद्ध या ओळीमध्ये सांगतात. तर बुद्धाच्या काळातील एक उदाहरण आहे. तथागत सम्यक संबुद्ध श्रावस्तीला अनाथ पिंडकाने दिलेल्या जेतवनामध्ये राहत होते. त्यावेळेस श्रावस्तीचा राजा प्रसन्नजित यांची एक मुलगी होती. तिचं नाव सुमना होतं. तिच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले होते. तिला वाटलं, माझ्या प्रश्नाचं निराकरण तथागत सम्यक संबुद्धच करू शकतात, याच्या व्यतिरिक्त कोणी करू शकत नाही.
तेव्हा ती काय करते, आपल्या रथावर बसते आणि तिच्यासोबत त्यांच्या 500 मैत्रिणी येतात तिच्यासोबत. बुद्ध जेतवनामध्ये असतात, बुद्धाकडे येतात. बुद्धाला ती 3 वेळा अभिवादन करते आणि अभिवादन केल्यानंतर बुद्धाला हात जोडून प्रश्न विचारते, भगवान, माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे, माझ्या प्रश्नाचं निराकरण करा. भगवान बुद्ध म्हणतात, तुझ्या मनात काय प्रश्न निर्माण झालेला सांग. तर ती अशा प्रकारे म्हणते, भगवान, आपले 2 श्रावक असावे. आपले 2 श्रावक असावे. 2 श्रावक आहे. दोन्ही श्रावकामध्ये त्रिरत्नाभिषेक समान प्रकारे श्रद्धा आहे. दोन्ही श्रावक बुद्ध धम्म संघ याच्यावर समान रूपाने त्याची श्रद्धा आहे. दोन्ही श्रावक पंचशिलेचे पालन करतात, 8 शिलेचे पालन करतात. दोन्ही शील पालन करण्यामध्ये समान रूपाने आहेत. दोन्ही जे श्रावक आहे ते विपश्यनेचा अभ्यास करतात. दोघे विपश्यनेचा अभ्यास करतात आणि विपश्यनेचा अभ्यास करून विकार काढण्याचं काम करतात. दोघे मंगल मैत्रीचा अभ्यास करतात. पण भगवान त्याच्यामधील एक श्रावक खूप दान देत असतो. एक श्रावक खूप दानशूर आहे, दान देत असतो, नेहमी दान देत असतो. आणि दुसरा जो श्रावक आहे तो दान कर्म करीत नाही. तो ध्यान साधना करतो, मंगल मैत्री करतो, शिलाचं पालन करतो, बुद्धाची श्रद्धा आहे, पण दान देत नाही तो. भगवान हे दोन्ही श्रावक मेले आणि मेल्यानंतर समजा देव लोकामध्ये उत्पन्न झाले, त्या दोघांमध्ये काय फरक राहील, या दोघांमध्ये काय वैशिष्ट्य राहील, काय फरक राहील, असा बुद्धाला प्रश्न विचारला. तर बुद्धाने म्हटलं की सुमना, या दोघांमध्ये 5 गोष्टीमध्ये फरक राहील. कोणत्या 5 गोष्टीमध्ये फरक राहील? दिव्य आयु, दिव्य वर्ण, दिव्य सुख, दिव्य यश आणि दिव्य अधिपत्य. या 5 गोष्टीमध्ये दोघांमध्ये फरक राहील. तर बुद्ध म्हणाले, त्याचे स्पष्टीकरण केलं बुद्धांनी की जो व्यक्ती दान देणारा आहे, दानशूर आहे, तर असा व्यक्ती ज्यावेळेस देवलोकामध्ये उत्पन्न होतो तेव्हा त्या देवलोकाची जी आयु असते, दिव्य आयु असते, ती परिपूर्ण दिव्य आयु त्याला प्राप्त होते. पण जो व्यक्ती दान देत नाही तर त्याला देवलोकाची जे दिव्य आयु आहे ती दिव्य आयु परिपूर्ण मिळत नाही. त्याची अल्प म्हणजे अर्ध्यामधून तो च्युत होत असतो, अर्ध्यामधून तो मरण पावत असतो. नंतर बुद्धाने म्हटलं दिव्य वर्ण, जो व्यक्ती दान कर्म करतो तर त्याला दिव्य सुंदर असं शरीर त्या ठिकाणी प्राप्त होते, चमकणारं क्रांतिमय शरीर प्राप्त होते. पण जो व्यक्ती दान कर्म करीत नाही त्याला सुंदर चमकणारं असं शरीर प्राप्त होत नाही. दोघांच्या वर्णामध्ये फरक राहील. सुख, जो दान कर्म करतो त्याला विशिष्ट प्रकारचे दिव्य सुख प्राप्त होईल, परंतु जो दान कर्म करीत नाही त्याला विशिष्ट प्रकारचं सुख प्राप्त होणार नाही, तो सुखापासून वंचित राहील. नंतर म्हटलेला यश, जो व्यक्ती दान कर्म करतो त्याला विशिष्ट प्रकारच्या त्या ठिकाणी यश प्राप्त होईल, सर्व गोष्टीमध्ये यश प्राप्त होईल. याला अपयशी प्राप्त होईल, याला यश प्राप्त होणार नाही. नंतर शेवटी बुद्धाने म्हटलेला अधिपत्य, ज्यांनी हमेशा दान दिलेलं आहे असा दानशूर व्यक्ती देवलोकामध्ये उत्पन्न झाला तर त्याला दिव्य अधिपत्य प्राप्त होईल. म्हणजे सर्व गोष्टीमध्ये तो अधिकार प्राप्त करेल, सर्व गोष्टीमध्ये अधिकार प्राप्त होईल, सर्व गोष्टीमध्ये त्याचावाला हुकूमच चालेल. परंतु हा जो व्यक्ती आहे याचं कोठेच अधिपत्य राहणार नाही. तर सुमना, या 5 गोष्टीमध्ये दोघांमध्ये फरक राहील. नंतर तिने पुन्हा प्रश्न विचारला, भगवान, आता समजा ते देवलोकामध्ये आहे, देवलोकामध्ये मेले, च्युत झाले, आणि च्युत झाल्यानंतर समजा मनुष्य लोकामध्ये उत्पन्न झाले, त्या दोघांमध्ये काय फरक राहील? मनुष्य लोकामध्ये उत्पन्न झाले त्या दोघांमध्ये काय फरक राहील? तेव्हा बुद्ध म्हणाले की सुमना, मनुष्य लोकामध्ये उत्पन्न झाल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये 5 गोष्टीमध्ये फरक राहील. त्या 5 गोष्टी कोणत्या? मनुष्य लोकांची आयु, मनुष्य लोकांचं वर्ण, मनुष्य लोकांचं सुख, मनुष्य लोकांचं यश आणि मनुष्य लोकांचे अधिपत्य. तर बुद्ध त्याचे स्पष्टीकरण करतात की जो व्यक्ती असं दान कर्म करणार आहे आणि असा व्यक्ती समजा मनुष्य लोकामध्ये उत्पन्न झाला तर त्याला मनुष्य लोकाची पूर्ण आयु मिळत असते, पूर्ण आयुष्य मिळत असते. जसं मनुष्य लोकाचे आयुष्य समजा 5000 वर्षाचे असेल तर त्याला 5000 वर्षाचे आयुष्य मिळेल. पण जो दान कर्म करणारा व्यक्ती आहे तर त्याला आयुष्य समजा 3000 वर्षाचे मिळेल. त्याची अल्प याच्यामध्ये च्युत होईल, तो अल्प याच्यामध्ये मरण पावेल. नंतर बुद्धाने म्हटलेलं आहे की जो दान कर्म करणारा आहे त्याला सुंदर शरीर मिळेल, सुंदर शरीर मिळेल.
परंतु जो दान कर्म न करणारा व्यक्ती आहे त्याला सुंदर शरीर मिळणार नाही आणि सुंदर शरीर मिळणार नाही आणि त्याचं शरीर रोगी राहील, अशा प्रकारे बुद्धाने म्हटलेलं आहे. नंतर सुख, जो हमेशा दान कर्म करणारा व्यक्ती आहे त्याला सोनं चांदी हिरे मोती चांगलं घर गाडी बंगला सर्व काही गोष्टी मिळेल, सर्व काही गोष्टी पंचकाम संपत्ती सुख मिळेल, त्याला भोग ऐश्वर्य प्राप्त होईल. परंतु ज्यानं दान दिलं नाही त्याला भोग ऐश्वर्य प्राप्त होणार नाही, पंचकाम संपत्ती सुख मिळणार नाही, मिळेल तर फक्त थोडंसं मिळेल असं बुद्ध म्हणतात. नंतर यश, जो व्यक्ती दान कर्म करतो त्या व्यक्तीला सर्व गोष्टीमध्ये यश प्राप्त होईल. तो जे जे कामं करेल त्याच्यामध्ये यश प्राप्त होईल, जे जे गोष्टीची इच्छा करेल त्या गोष्टी पूर्ण होतील. पण जो व्यक्तीने दान दिलं नाही तो ज्या ज्या गोष्टी इच्छा व्यक्त करेल त्याला अपयशच येईल, सर्व गोष्टीमध्ये अपयशच येईल. नंतर लास्टमध्ये बुद्ध म्हणतात अधिपत्य, ज्याने दान दिलेलं आहे त्याचं अधिपत्य परिवारावर राहील, समाजावर राहील, गावावर राहील आणि सर्व नातेवाईक सर्व त्याची गोष्टी मानतील, त्याचा खूप सन्मान करतील, सत्कार करतील. परंतु ज्यांनी दान दिलं नाही त्याचं अधिपत्य आपल्या परिवारावर सुद्धा राहणार नाही, नातेवाईकावर राहणार नाही किंवा गावातील लोकांवर राहणार नाही आणि त्याला दुसऱ्याच्या गुलाम म्हणून काम करावं लागेल असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. ते या सुमना या 5 गोष्टीमध्ये या दोघांमध्ये फरक राहील जर ते मनुष्य लोकांमध्ये उत्पन्न झाले तर. शेवटी पुन्हा तिने प्रश्न विचारला, भगवान ठीक आहे, नंतर हे दोघंही घरदार सोडून आपले नातेवाईक सोडून प्रवजित झाले भिक्षू झाले, तर ह्या दोघांमध्ये काय फरक राहील हा प्रश्न विचारला. ह्या दोघांमध्ये काय फरक राहील? तेव्हा बुद्ध म्हणाले की सुमना, जर ते भिक्षू झाले असतील तर भिक्षू झाल्यानंतर सुद्धा 5 गोष्टीमध्ये फरक राहील. 5 गोष्टीमध्ये फरक राहील. तो कोणत्या 5 गोष्टीमध्ये फरक राहील तर सांगितलं की जो दानशूर व्यक्ती आहे असा ज्या वेळेस भिक्षू बनत असतो तर त्याला लोक जास्तीत जास्त प्रमाणात चिवराचं खूप दान मिळत असते, त्याला चिवराचं खूप दान मिळत असते. परंतु तो त्याच व्यक्तीचं दान घेत असतो जो खूप याचना करतात, म्हणते आमचा चिवर घ्या, आमच्या अनुकंपा करा की ज्याच्यामुळे आमचं पुण्य वाढेल, असे खूप अनुकंपा खूप याचना केलेल्या व्यक्तीचेच तो वापरत असतो, चिवर वापरत असतो असं बुद्ध म्हणतात. त्याला खूप स्वादिष्ट भोजन मिळेल. परंतु जो व्यक्ती आहे ज्याने दान कर्म केलं नाही तर त्याला तेवढं मुबलक प्रमाणात भोजन मिळणार नाही, चिवराचं दान मिळणार नाही, त्याला चिवरा लोकांना मागावं लागेल, आम्हाला चिवर द्या, हे करा किंवा भोजन द्या असं म्हणावं लागेल. परंतु या व्यक्तीला ज्यांनी दान कर्म केलं या व्यक्तीला न मागता पुष्कळशा वस्तू मिळेल, चांगलं भोजन मिळेल, चांगलं चिवर मिळेल. नंतर बुद्ध म्हणतात की म्हणजे जे काही 4 परिष्कार दान आहे भिक्षूंचे ते मुबलक प्रमाणात त्या व्यक्तीला मिळेल. ज्यांनी दान दिलं नाही त्या व्यक्तीला 4 भिक्षूचे जे प्रत्यय दान आहेत ते मिळणार नाही. पुढे बुद्ध म्हणतात की त्याचे सहब्रह्मचारी आहे, भिक्षूचे जे सहब्रह्मचारी आहे ते त्याच्यासोबत मैत्रीयुक्त चित्ताने अनुकूल व्यवहार करतील, मैत्रीयुक्त चित्ताने शारीरिक अनुकूल व्यवहार करतील, प्रतिकूल व्यवहार कधीच करणार नाही, क्वचितच प्रतिकूल व्यवहार करतील. त्याचे जे सहब्रह्मचारी आहे त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण वाणीचा अनुकूल व्यवहार करतील, प्रतिकूल व्यवहार करणार नाही, करतील तर खूपच कमी. शेवटी बुद्ध म्हणतात की त्याचे जे सहब्रह्मचारी आहे ते मैत्रीयुक्त चित्ताने त्याचा मानसिक मनाने सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचावाला सत्कार करतील, त्याचे कामं ऐकतील, सर्व काही करतील, सेवा करतील. परंतु ज्याने दान दिलं नाही तर त्याचे सहब्रह्मचारी त्याची गोष्ट ऐकणार नाही, त्याच्या विरुद्ध मनाच्या विरुद्ध कामं करतील असं बुद्ध म्हणतात, असं बुद्धाला म्हणायचे आहे. आणि ज्या व्यक्तीने दान दिले त्याला परिष्कार भिक्षूला मिळणाऱ्या भेटवस्तू खूप चांगल्या क्वालिटीच्या भेटवस्तू त्याला मिळेल. परंतु ज्याने दान दिलं नाही त्याला चांगल्या क्वालिटीच्या भेटवस्तू मिळणार नाही असं बुद्ध म्हणतात. तर या गोष्टीमध्ये या 5 गोष्टीमध्ये भिक्षू झाल्यानंतर फरक राहील असं बुद्धाने म्हटलेलं आहे. नंतर तिने पुन्हा प्रश्न केला की भगवान, आता हे दोघंही ध्यान साधण्याचा अभ्यास करता अरंत झाले, दोघंही विपश्यनाचा अभ्यास करता अरंत झाले, तर दोघांमध्ये काय फरक राहील? तर बुद्धाने पहिला प्रश्न केला की जोपर्यंत दान पारमिता पूर्ण होत नाही तोपर्यंत अरंताची डुबकी लागत नाही किंवा निवानी साधी अवस्थाही प्राप्त होत नाही. जेव्हा ती आपले दान पारमिता पूर्ण होईल तेव्हाच आपल्याला ते निवानाची अवस्था प्राप्त होत असते.
मग बुद्ध म्हणतात की जर अशा प्रकारे 10 पारमिता जर दोघांच्या पूर्ण झाल्या, 10 पारमिता पूर्ण झाल्या आणि दोघे जर अनंत झाले तर मुक्त अवस्थेमध्ये काहीच फरक नसतो. मुक्त अवस्था सर्वांसाठी समान असते, त्याच्यामध्ये काहीच भेदभाव राहत नाही. ती जीवन मरणाच्या पलीकडे जाणारी ती अवस्था आहे. भावसागरात मुक्त होणारी ती अवस्था, ती सर्वांसाठी समान आहे असं बुद्धाने म्हटलेलं आहे. ते तिनं म्हटलं, भगवान दान किती फलदायक असते, किती फलदायक असते. ज्यावेळेस आम्ही दान हे देव लोकामध्ये सुद्धा आम्हाला सहाय्यता देत असते, मनुष्य लोकामध्ये आमच्या उपयोगी पडत असते, आणि भिक्षू झाल्यानंतर, प्रवचन झाल्यानंतर दान आम्हाला सहाय्यक मदत करीत असते. आणि हेच नाही तर आमच्या निर्वाणिक अवस्था प्राप्त होण्यासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी, भावचक्रातून मुक्त होण्यासाठी दान हे मदत करीत असते. तर बुद्धाने म्हटलेला सुमना अशाच प्रकारे असते. दान हे सर्व गोष्टीमध्ये आम्हाला सहाय्यता देत असते, देवलोकामध्ये, मनुष्य लोकामध्ये, प्रवच झालेले असताना आणि मुक्तीच्या अवस्थेमध्ये सुद्धा दान आम्हाला मदत करीत असते. बुद्धाने त्या गोष्टीचे अनुमोदन केलं. आणि बुद्धाने म्हटलेला जसं आकाश असते, आकाशामध्ये जसे तारे असतात है ना, आकाशामध्ये तारांचा प्रकाश खूप मंद असतो, कमी असतो. पण आकाशामध्ये चंद्र असतो, चंद्राचा प्रकाश किती तेजस्वी असतो है ना. चंद्राचा प्रकाश पूर्ण आकाशातील तारे पहा आणि चंद्र पहा, तर चंद्राच्या प्रकाशाची पूर्ण आकाशातील तारे हे चंद्राच्या प्रकाशाच्या 1/16 भागाची सुद्धा बरोबरी करत नाही. करतात का? नाही करत. तसंच बुद्ध म्हणतात माझा जो आर्य श्रावक आहे तो आपल्या दान कर्माने, दान प्रवृत्तीने जे काही कंजूस लोक असतात त्या कंजूस लोकांना तो जिंकत असतो आणि आपली दान पारमिता पूर्ण करीत असतो असं बुद्ध म्हणतात. तर अशा प्रकारे आहे. तर पुन्हा एका ब्राह्मणाने बुद्धाला प्रश्न विचारला. कोणता प्रश्न विचारला? भगवान सांगावं की आम्ही जे दान कर्म करतो तो कोणत्या वस्तूचे काय फळ मिळते, जे काय मी दान कर्म करतो तर कोणत्या वस्तूचा काय सुपरिणाम मिळतो ते आम्हाला स्पष्ट करून सांगा, असा एका ब्राह्मणाने बुद्धाला प्रश्न विचारला. त्या बुद्धाने म्हटलेला आहे, जो व्यक्ती, जी उपासिका, जो उपासक श्रद्धापूर्वक भावनेने प्रसन्न मनाने कर्म आणि कर्मफळावर विश्वास ठेवून बुद्धाला आणि भिक्षू संघाला भोजनाचं दान देत असतो, दान देत असतो, तर त्या दान कर्माचा सुपरिणाम हा आहे की त्या व्यक्तीला अनेक जन्मामध्ये स्वादिष्ट भरपूर प्रमाणात भोजन मिळेल. त्या व्यक्तीला अनेक जन्मामध्ये स्वादिष्ट भरपूर प्रमाणात भोजन मिळेल. भोजनामुळे त्याची मृत्यू झाली असं कोणत्याही जन्मात होणार नाही. भोजनामुळे त्याची मृत्यू झाली असं कधी होणार नाही. तो जरी एखाद्या प्राण्याच्या योनीमध्ये आला, सध्या बैल आहे, कुत्रा आहे, पहिले तर सुगती भूमीचे जन्म मिळेल त्याला, पण एखाद्या वेळेस तो प्राण्याच्या योनीमध्ये आला, तिथे सुद्धा त्याला भोजन मिळेल, तिथे सुद्धा जेवण मिळेल. त्या जेवणाच्या अभावी त्याची कधी मृत्यू होणार नाही हे बुद्धाला सांगायचे आहे. नंतर बुद्धाने म्हटलेलं आहे, जो साधक, जे साधिका भिक्षू संघाला पाण्याचं दान देत असते, शुद्ध पाण्याचं दान देत असते, तर जो अशा प्रकारे श्रद्धापूर्वक भावनेने प्रसन्न मनाने कर्म आणि कर्मफळावर विश्वास ठेवून शुद्ध पाण्याचं दान देत असते, तर बुद्ध म्हणतात की त्या व्यक्तीला अनेक जन्मामध्ये शुद्ध पाणी प्यायला मिळेल. त्याने जर आपल्या शेतामध्ये विहीर खोदली तर त्याला भरपूर प्रमाणात पाणी लागेल. तो कोठी पाणी इच्छा करे की मला या ठिकाणी विहीर खोदायची आहे किंवा काही करायचं आहे, तिथे लवकर पाणी लागेल त्याला, असं बुद्धाला सांगायचं आहे. त्याला भरपूर प्रमाणात पाणी मिळेल, पाण्यामुळे त्याची मृत्यू होईल असं कधी होणार नाही असं बुद्धाने म्हटलेलं आहे. नंतर पुन्हा बुद्धाने म्हटलेलं आहे की जो साधक, जी साधिका भिक्षू संघाला चिवराचं दान देतात. कशाचं दान देतात? चिवराचं आहे किंवा ब्लँकेट अशा प्रकारे चिवराचं दान देत असतात. तर बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती अशा प्रकारे बुद्धाला, भिक्षू संघाला चिवराचं दान कर्म आणि कर्मफळावर विश्वास ठेवून देत असतो, तर बुद्ध म्हणतात की अशा व्यक्तीला अनेक जन्मामध्ये सर्व प्रकारचे सुंदर कपडे मिळत असतात. अनेक जन्मामध्ये सुंदर कपडे मिळतील आणि त्याची इच्छा पूर्ण होईल असं बुद्ध म्हणतात. पुन्हा बुद्ध म्हणतात की जो साधक, जी साधिका भिक्षू संघाला सयासनाचं दान देत असते.
श्रद्धापूर्वक भावनेने प्रसन्न मनाने कर्म आणि कर्मफळा विश्वास ठेवून सय्यासनाचे दान दिले जाते. तर सय्यासनाचा अर्थ काय होतो बघा, सय्यासन झोपण्याचं निवासस्थान. तर सय्यासन म्हणजे त्याच्यामध्ये समजा गादी आली आहे ना, गादी आहे, ब्लँकेट आहे, पुन्हा भिक्षूला राहण्यासाठी कुटी आहे, शून्यगार आहे, शून्यगार बनवून दिलेलं आहे. तर भिक्षू या ठिकाणी तपतील, ध्यान साधना करतील, असं राहण्याचे ठिकाण शून्यगार, भिक्षूला राहण्याची कुटी असं ठिकाण, त्याला सय्यासन म्हणतात. अशा प्रकारे जे व्यक्ती भिक्षूंना किंवा भिक्षू संघाला अशा प्रकारे प्रसन्न मनाने श्रद्धायुक्त भावाने सय्यासनाचं दान देतात, तर बुद्ध म्हणतात त्या कर्माचं फळ आहे की त्याला अनेक अनेक जन्मामध्ये सुंदर सुंदर घरं मिळतील राहण्यासाठी, अनेक जन्मामध्ये सुंदर सुंदर घरं मिळतील आणि भरपूर प्रमाणामध्ये भोग वस्तू प्राप्त होतील. वापरणाऱ्या ज्या भोग वस्तू आहे त्या अनेक मुबलक प्रमाणात त्याला प्राप्त होतील असं बुद्ध सांगतात. नंतर बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती भिक्षूंना किंवा भिक्षू संघाला यानाचं दान म्हणजे वाहन, यान पालीमध्ये वाहन म्हणतात. तर जो ग्रहस्थ भिक्षूंना जसं आपल्या घरून रेल्वे स्टेशनवर आपल्या बाईकवर सोडून देतो किंवा कारमध्ये सोडून देतो, रेल्वे स्टेशनवर सोडून देतो किंवा दवाखान्यामध्ये घेऊन जातो किंवा बुद्धस्थळावर आपल्या कारनं घेऊन जात असतो, किंवा एखादा भिक्षू ध्यान साधनेला जात आहे तर त्याच्या जाण्याची तिकीट काढून देतो, रेल्वेची जाण्याची तिकीट काढून देतो किंवा बसची तिकीट काढून देत असतो. ते एक प्रकारचं यानचं दानच आहे, ते प्रवासासाठी दिलेलं दानच आहे. तर अशा प्रकारे जो व्यक्ती श्रद्धापूर्वक भावनेने यानाचं दान देत असेल तर बुद्ध म्हणतात त्या व्यक्तीला अनेक जन्मामध्ये सर्व प्रकारचे यान प्राप्त होतील, अनेक जन्मामध्ये मुबलक प्रमाणात सर्व प्रकारचे यान प्राप्त होतील. आणि जेव्हा केव्हा तो प्रवासाची इच्छा करेल, बुद्ध दर्शनाची इच्छा करेल, तर त्याच्यासमोर कोणत्याही परिस्थितीमध्ये यान उपलब्ध होईल आणि त्याची इच्छा पूर्ण होईल असं बुद्ध म्हणतात. नंतर बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती भिक्षूंना, बुद्धाला किंवा भिक्षू संघाला भेषज म्हणजे दवाईचं दान देत असतो, जसं सहज आहे, भिक्षूंना लागणाऱ्या गोळ्या आहे, जे काही आहे दवाईचं दान देत असतो, किंवा एखादा भिक्षू बिमार पडला त्याला दवाखान्यामध्ये भरती करतो, त्याचा सर्व खर्च उचलतो, अशा प्रकारे त्याचं दवाईचं दान देत असतो. तर बुद्ध त्या कर्माचं फळ सांगतात की अनेक जन्मामध्ये त्याला खूप भरपूर प्रमाणात दवाई मिळेल. जेव्हा तो आजारी पडेल खूप भरपूर प्रमाणात दवाई मिळेल. आणि दवाईमुळे कधी मृत्यू झाली असं कधी होणार नाही, कोणत्याच जन्मात होणार नाही. सर्व दवाई लागेल, ॲक्सिडेंट झाला असता सर्व दवाई लागेल, त्याच्यामधून तो वाचेल. दवाईच्या अभावी मृत्यू होईल असं त्याचं कधीच होणार नाही. नंतर शेवटी बुद्ध सांगतात की जो व्यक्ती भिक्षूंची किंवा भिक्षू संघाची सेवा करतो, त्याचप्रमाणे जे साधक लोक आहेत, साधना करण्यासाठी येतात, धम्माच्या क्षेत्रावर जे लोक आहेत ध्यान साधना करण्यासाठी येतात, त्याची प्रसन्न मनाने श्रद्धायुक्त भावाने सेवा करतात. तर बुद्ध सांगतात त्या सेवेचं कारण म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करताना आणि कोणत्याही प्रकारची इच्छा व्यक्त न करताना, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करताना सर्वांची समान रूपाने सेवा करतो. भिक्षू संघाची समान रूपाने सेवा करतो, साधक लोकांची समान रूपाने सेवा करतो. तर बुद्ध त्या कर्माचे फळ सांगतात की त्या व्यक्तीला अनेक जन्मामध्ये असे पुष्कळशे लोक मिळतील की त्याची सेवा करणारे, आपोआप सेवा होईल, निसर्ग नियमानुसार सेवा होईल त्याचीवाली, आणि पुष्कळशे लोक मिळतील. जसं काही लोकांना त्याचे मुलं काय करतात, कधी घराच्या बाहेर काढून देतात, असे होतं, सेवा नाही करत, तर त्यांनी कोणत्या जन्मामध्ये सेवा केली नसते, तर त्या कर्माचं फळ असं कधी होतेच. परंतु ज्यांनी सेवा केलेली आहे त्याचे मुलं बाळा बिलकुल त्याची सेवा करते, त्याचे नातेवाईक करते, सर्व लोक सेवा करतील, सेवा करण्यासाठी तत्पर होतील, असं होत असते. जसं उदाहरणामध्ये पहा, एखादा कुत्रा असतो 5,000चा 10,000चा लोक घेऊन आणतात की नाही आपल्या घरी, त्याचे साबणीने आंघोळ करून देतात, बिस्किट चारतात, दूध चारतात, आपल्या बेडवर झोपवतात, गाडीमध्ये बसवतात, फिरायला नेतात, तर त्याची का सेवा होऊन राहिली? बाकी गावामध्ये कुत्रे आहेत त्याची कोणी करत नाही, त्याचे कारण कोणतं आहे ना? ते तर आजारी पडतात, काय पडतात, त्याला कोणी पाजत नाही. तर तेच कारण आहे की त्यांनी अनेक जन्मामध्ये सेवा केलेली असते. तो प्राण्याच्या योनीमध्ये आला तरी त्याची आपोआप सेवा होत असते, हे त्या कर्माचं फळ असते. तशा प्रकारे होत असते. नंतर बुद्ध शेवटी म्हणतात की जो कोणी व्यक्ती प्रसन्न मनाने श्रद्धायुक्त भावनेने कर्म आणि कर्मफळावर विश्वास ठेवून धम्माचं दान देत असतो की
लोक शिलाव प्रतिष्ठित व्हावे, लोक शिलाव प्रतिष्ठित झाले पाहिजे, जास्तीत जास्त शील सदाचारी बनले पाहिजे, लोक समाधिवान बनले पाहिजे, लोक विकारातून मुक्त झाले पाहिजे, दुःखातून मुक्त झाले पाहिजे, अशा प्रकारे धम्माचं दान देतो, धम्माचं प्रवचन करत असतो किंवा ध्यान साधना शिकवित असतो. तशा प्रकारचा जो व्यक्ती धम्माचं दान देत असतो, तर बुद्ध म्हणतात की त्या व्यक्तीला अनेक जन्मामध्ये तथागताचा शुद्ध धम्म मिळत असतो. अनेक जन्मामध्ये तथागताचा शुद्ध धम्म मिळतो आणि त्या व्यक्तीला जोपर्यंत निवर्ण अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत ध्यान साधना मिळते आणि त्याला धम्म मिळून तो विकारातून मुक्त होतो, असं बुद्ध सांगतात. तर अशा प्रकारे जे काही आपण दान कर्म करतो त्याचा सुपरिणाम आहे, प्रत्येक दानाचा सुपरिणाम आहे. तर सारीपुत्त भंतेजींनी एक वेळा अशा प्रकारे स्पष्ट केलं होतं की दानाचे 4 प्रकारे सुपरिणाम असतात. तर कोणते असतात ते त्यांनी सांगितलं की जो व्यक्ती अशा प्रकारे दान देत असतो, जो व्यक्ती स्वतः दान देतो परंतु दुसऱ्याला दान कर्म करण्याची प्रेरणा देत नाही, स्वतः दान कर्म करतो पण दुसऱ्याला दान कर्म करण्याची प्रेरणा देत नाही, ते सुपरिणाम सांगत नाही. तर स्वतः दान दिल्यामुळे बुद्ध म्हणतात की ज्यावेळी मेल्यानंतर जेव्हा तो मनुष्य लोकामध्ये उत्पन्न होतो, तर त्याने अनेक जन्मात दान दिल्यामुळे त्याच्या श्रीमंत घराण्यामध्ये जन्म होतो, त्याला पंचकाम संपत्ती भोग ऐश्वर्य सर्व काही प्राप्त होते. परंतु त्याने दुसऱ्याला दान देण्याची प्रेरणा दिली नाही, त्यामुळे त्याला पारिवारिक संपत्ती प्राप्त होते. पारिवारिक संपत्ती म्हणजे काका मामा त्याचे रिश्तेदार आहे ते त्याला मिळत नाही, त्याचे स्नेह मिळत नाही, प्रेम मिळत नाही, त्यापासून तो वंचित राहत असतो. किंवा मित्राचे प्रेम मिळत नाही त्याच्यापासून तो वंचित राहतो, कारण की पारिवारिक संपत्तीपासून तो वेगळा होतो, त्याने दुसऱ्याला दान न देण्याची प्रेरणा न दिल्यामुळे. नंतर बुद्ध म्हणतात जो व्यक्ती स्वतः दान कर्म करीत नाही पण दुसऱ्याला दान देण्याची प्रेरणा देतो, त्यामुळे अनेक लोक पुण्यकर्म करतात, अनेक लोक दान देतात, अनेक लोक कुशल कर्म करतात, पुण्यकर्म करतात. बुद्ध म्हणतात की हा व्यक्ती मेल्यानंतर गरीब घराण्यात जन्माला येतो, दान दिलं नाही ना, गरीब घराण्यात जन्माला येतो. याला भोग संपत्ती तेवढी प्राप्त होत नाही, पंचकाम संपत्ती तेवढी प्राप्त होत नाही, परंतु याने अनेक लोकांना दान देण्याची प्रेरणा दिलेली आहे आणि याच्या म्हणण्यानुसार अनेक लोकांनी दान कर्म केलेले आहे. त्या दानाच्या पुण्यामुळे याला पारिवारिक संपत्ती प्राप्त होते. पारिवारिक संपत्ती त्याचे काका आहे, मामा आहे, आजोबा खूप श्रीमंत असतात, हा गरीब असतो तरी मदत करतात, हे करतात ते करतात, त्याचे स्नेह मिळते, हा सर्व गोष्टी त्यांना प्राप्त होते. पारिवारिक संपत्ती सुख प्राप्त होते. पत्नी चांगली असेल, पत्नी कधी झगडा करणार नाही, हे म्हणजे पारिवारिक सुख त्याला मिळत असते. नंतर बुद्ध म्हणतात जो व्यक्ती स्वतः दानही देत नाही आणि दुसऱ्याला दान देण्याची प्रेरणा देत नाही, स्वतः दान कर्म करीत नाही, दान देण्याची प्रेरणा देत नाही, आणि जो कोणी दान देत असेल त्याच्या दानामध्ये अडथळा आणतो. दान कशाला देतो? दान दिल्यामुळे काय होते, काय मिळते? दान कोणतं पुण्य आणि कोणतं पाप आहे? कोणं पाहिलं पाप, कोणं पाहिलं पुण्य, कोणं पाहिलं पाप? पाप नाही, पुण्य नाही, या जगामध्ये काही नाही. अशा प्रकारचे दुसरे लोक दान कर्म करतात, त्याच्या दानामध्ये व्यत्यय आणत असतो, अडथळा आणत असतो. तर त्या कर्माचा बुद्ध सांग मिथ्या दृष्टीच्या असल्यामुळे अशा प्रकारे कर्म करतो तो. त्यामुळे बुद्ध सांगतात की त्या कर्माचं फळ आहे की मेल्यानंतर तो अनेक जन्मात निरयोनीमध्ये जातो, निरयोनीमध्ये त्याचा जन्म होतो, दुःखामध्ये जन्म होतो, अनेक कल्प त्याला भोगावं लागतात. आणि जेव्हा तो मनुष्य योनीमध्ये येतो तेव्हा दारिद्र्य घराण्यात जन्माला येतो. 2 टाइम जेवायला मिळत नाही, राहायला घर मिळत नाही, वापरण्यासाठी कपडे मिळत नाही, सर्व दारिद्र्यात जीवन घालवत असतो तो, आणि त्याला पारिवारिक संपत्ती प्राप्त होत नाही, कोणत्याच प्रकारच्या पारिवारिक सुख त्याला मिळत नाही, असं बुद्ध सांगतात. परंतु जो व्यक्ती स्वतः दान कर्म करतो आणि दुसऱ्याला दान देण्याची प्रेरणा देतो, त्याच्यामुळे अनेक लोक कुशल कर्म करतात, पुण्यकर्म करतात. असा व्यक्ती बुद्ध म्हणतात की मेल्यानंतर अनेक जन्म त्या सुगती भूमीमध्ये होतात. पण जेव्हा तो मनुष्य लोकांमध्ये उत्पन्न होतो तेव्हा त्या चांगल्या श्रीमंत घराण्यामध्ये उत्पन्न होतो. सोने चांदी हिरे मोती सर्व काही भोग संपत्ती त्याला प्राप्त होते, ऐश्वर्य प्राप्त होते, पंचकाम संपत्ती प्राप्त होते, आणि त्याला पारिवारिक संपत्ती मिळत असते. त्याचे नातेवाईक खूप श्रीमंत असतात, मित्र परिवार चांगला असतो, आणि त्याचा स्नेह मिळत असते, प्रेम मिळत असते, ह्या सर्व गोष्टी त्यांना मिळतो. तर अशा प्रकारे दान देणारे 4 व्यक्ती आहे आणि त्याचे अशा प्रकारे सुपरिणाम आहे, असं बुद्ध सांगतात. ठीक आहे, आपण लोक या ठिकाणी आलेत, भिक्षू संघाच्या मंगल मैत्रीच्या दिवशी आले, प्रसन्न चित्ताने या ठिकाणी या भूमीमध्ये राहिले, ध्यान साधना केली आपण लोकांनी, भिक्षू संघाचं दर्शन केलं, भिक्षू संघाला दान दिलं, फार मोठं कुशल कर्म केलेलं आहे, आणि धम्मदेशना ऐकली.
ज्यावेळेस आपण धम्मादेशना ऐकतो प्रसन्न मनाने, तर आपलं पुण्य होत असते, आपलं कुशल कर्म होत असते. ते तुम्ही या ठिकाणी अर्जित केलेलं आहे. या पुण्याने आपल्या सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, सर्वांची स्वस्थ मुक्ती हो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.